बऱ्याच वेळा आपल्याला अनुभव येतो बघा, मुलांना जंक फूड फार आवडतं. नमस्कार, मी सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा. तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं म्हणता येईल की हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओमधली प्रत्येक टिप ही तुमच्या खूप महत्त्वाची किंवा उपयोगाची येणार आहे. आणि त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा बरं का. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की बऱ्याच वेळा असं होतं की लहान मुलांना आपण ओरडलं तर त्यांना खूप राग येत असतो, किंवा लहान मुलांना जर आपण खूप प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर ते लाडत येतात. म्हणजे दोन्ही गोष्टीने लहान लेकरांना शिस्त कशी लावायची किंवा असं काय आपण केलं पाहिजे की जेणेकरून त्यांचं वागणं हे शिस्तीत राहिलं पाहिजे, किंवा त्यांना एक चांगली डिसिप्लिन त्यांच्या अंगी रुजवायला ॲज अ पॅरेंट्स म्हणून आपण काय केले पाहिजे, तर ते सर्व आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर काय होतं, जेव्हा लहान मुलांना आपल्याला जेव्हा शिस्त लावायची असते ना, तर त्यावेळेस नेमकं कशा पद्धतीने आपण त्यांना शिस्त लावली पाहिजे की जेणेकरून त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं किंवा त्यांचा ॲटिट्यूड हा व्यवस्थित झाला पाहिजे, किंवा वागणं बोलणं सुद्धा सुधारण्यास मदत झाली पाहिजे. तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे पसाऱ्याच्या बाबतीमध्ये बघा, लहान मुलांना ना खेळायला खूप आवडतं आणि खेळण्याच्या नादामध्ये बऱ्याचशा खेळण्या झाल्या किंवा काही वस्तू घेऊन ती वस्तू पूर्णपणे उस्तरून बघतात, किंवा वह्या पुस्तकं घेतात बघा, अभ्यास करतात बघा, आणि अभ्यास करतात आणि ते वह्या पुस्तकं तिथेच ठेवतात. किंवा जेव्हा खूप लहान असतात ना, तर त्यावेळेस खेळतात आणि ते खेळणी सुद्धा तिथेच टाकून देतात. तर मग आपण काय करतो, आपण म्हणतो जाऊ दे, ते लहान आहे, तिला काही एवढं समजतं किंवा त्याला काही एवढं समजतं, तर आपण उचलून घेऊ. आणि मग आपण काय म्हणतो, लहान आहे म्हणून आपण तो पसारा पूर्ण उचलून घेतो. आणि जेव्हा आपण उचलून घेतो ना, तर त्यांना ती सवय लागते किंवा त्यांच्या माइंड तसा सेट होतो की आपण पसारा जर केला ना, तर आपली आई लगेचच तो पसारा आटोपून घेते. म्हणजे त्या शिस्तीची त्यांच्यामध्ये जाणीव राहत नाही, किंवा ती गोष्ट त्यांच्या मनामध्ये तशीच रुजली जाते. त्यामुळे अगदी लहानपणापासून जर त्यांना खेळायचं असेल कुठलीही गोष्ट, तर आपण जर त्यांना असं सांगितलं की ही तुझी जागा आहे खेळण्याची, इथे तू खेळ, तुला काय तुझा पसारा मांडायचा आहे तो मांड, आणि झाल्यानंतर, खेळून झाल्यानंतर आपण त्यांना सांगायचं की जेवढा तू पसारा काढणार आहे तेवढा पसारा तुला भरायचा आहे, त्यामुळे तू भरण्याच्या सुद्धा तयारीने तेवढाच पसारा काढ जेवढा तुला नंतर भरता येईल. म्हणजे मग काय होतं, त्यांना असं वाटतं की मी जेवढा पसारा करेल तेवढा नंतर पुन्हा मला भरावं लागेल, कारण ते आपण सांगितलेलं असतं ना, तर त्याच्यामुळे त्यांना रेस्ट्रिक्शन वाटतं. असं ते कितीही घरामध्ये पळतील, धावतील, खेळतील, पण त्याबद्दल त्यांना कधीच काही वाटणार नाही. पण आपण सांगणार तर त्यांना ते बोधरेशन वाटणार. साहजिक आहे, माणूस म्हटल्यानंतर ती आपली सायकोलॉजीच असते की आपल्याला जर कुणी काही गोष्ट सांगितली तर आपल्याला खूप असतं त्या गोष्टीचं बर्डन आल्यासारखं होतं. त्यामुळे त्यांना ना फक्त एक छोटंसं म्हणजे गोडीत सांगायचं आणि प्रेमाने सांगायचं की तू जेवढा पसारा करशील ना कर, पण तेवढा पसारा नंतर तुला आवरून घ्यावा लागेल असं म्हणून. असं आता इथे स्पेसिफिकली मी माझ्या छोट्या मुलीचं उदाहरण देते, जी आत्ताशी 1.5 वर्षांची आहे. की किमया सुद्धा, माझी मोठी मुलगी खूप छोटी होती, तर तेव्हा तिला मी ती सवय लावली आणि ती गोष्ट आहे ना, म्हणजे मला तिच्यामध्ये बघायला मिळाली. त्यामुळे सेम गोष्ट मी माझ्या छोट्या मुलीमध्ये इम्प्लिमेंट केली. तर ती सुद्धा तशीच करते. तिला सुद्धा मी सांगते तू पसारा काढ, पण नंतर तुला ह्या बॅगमध्ये किंवा ह्या पिशवीमध्ये भरावा लागेल. तर आता तिलाही सवय झाली, मी फक्त बॅग जरी पकडली तर ती एक एक वस्तू आणून त्या बॅगमध्ये टाकते. त्याच्यामुळे ना तिला ती सवय झालेली आहे की जेवढा पसारा काढला तेवढा पटकन आपण भरून घ्यायचा. ही झाली पहिली गोष्ट. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा लहान मुलं जेवण करतात बघा, आता बऱ्याच वेळा काय होतं, बरेचशी मुलं जेव्हा लहान असतात तर त्यावेळेस ना आपण त्यांना खाऊ घालत असतो.
जेव्हा आपण मुलांना खाऊ घालतो ना, तर त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपलं त्यांचं जेवण झालं तर त्यावेळेस ना ती जी प्लेट आहे, जिथे आपण बसलेलो असेल ना, तिथून प्लेट, ती जी एम्प्टी प्लेट असते ना, ती त्यांना किचनवर ठेवायला लावायची. म्हणजे त्यांना ती सवय लागते की आपलं जेवण झालं की आपण ती प्लेट उचलून किचनवर नेऊन ठेवायची. आता बऱ्याचदा असं होतं की लहान मुलांनी ना खराब करू नये म्हणून आपण त्यांना खाऊ देत नाही. ठीक आहे, जर तुम्हाला असं वाटत असेल की त्यांनी खाऊ घालू नये किंवा ते कमी खातात किंवा ते जास्त पसाराच करतात किंवा ते जास्त खराब करतात, तर तसं होऊ नये, त्यामुळे मी खाऊ घातलेलं बरं. पण एका स्पेसिफिक वयानंतर मला तरी असं वाटतं की मुलांनी त्यांच्या म्हणजे जवळपास 2-2.5 वर्षाचं जर बाळ झालं ना, 2.5-3 वर्षाचं, तर त्याला त्याच्या हाताने खाऊ घालायची सवय लावावी असं मला वाटतं. आणि त्याच्या अगोदर जर लहान असेल तर छोटे छोटे बाईट त्याने आपल्यामध्ये खाल्ले तर त्याला खाऊ द्यावे, म्हणजे त्याला खाण्याची, स्वतःच्या हाताने खाण्याची सवय पण लागते. आणि जरी आपण भरवत असेल तर त्याला जेवण झाल्यानंतर ती प्लेट किचनवर नेऊन ठेवायला लावायची. त्याने त्यांना त्यांच्या वस्तू जागेवर नेऊन ठेवण्याची सवय लागते. ही झाली दुसरी महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर नंबर 3. तर 3 नंबरची जी गोष्ट आहे ती म्हणजे, बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपण मुलांना रागवतो. म्हणजे समजा आपण तर फार कमी रागवतो, म्हणजे आई म्हणून, पण वडील सहसा त्यांना जर काही गोष्ट आवडली नाही तर ते पटकन रागवतात. आणि त्यावेळेस मग आपण काय करतो, आपण पुढाकार घेतो आई म्हणून, आपलं ते मन कळवळतं आणि मग आपण काय करतो, आपण म्हणतो की प्लीज रागवू नका, त्याच्याकडनं काही एवढं जास्त झालेलं नाही. तर आपण जेव्हा असं म्हणतो ना, त्याच्याकडनं जास्त काही एवढं झालेलं नाही, त्यावेळेस ते जे बाळ असतं किंवा ते जे लेकरू असतं ना, तर त्याला असं वाटतं की मला कोणीतरी सपोर्टला मिळालेलं आहे. आणि त्यामुळे प्रत्येक वेळी चूक झाली की मग ते आपल्याकडे येतं आणि आपल्याला म्हणतं, आई बघ बाबा मला ओरडले, म्हणजे त्यांना कोणी ओरडायचं नाही आणि मग त्यांना ती शिस्त लागत नाही. त्यामुळे जेव्हा कधी वडील रागवत असतील त्यावेळेस ना आपण पण वडिलांचीच बाजू घेऊन बोलायचं. म्हणजे जर बोलत असतील किंवा बोलले असतील तर आपण असं बोलू शकतो की बेटा बघ, बाबा जे बोलत आहेत ते तुझ्या चांगल्यासाठी बोलत आहेत, त्यामुळे ते जे बोलतायत ना, तर त्याप्रमाणे तू स्वतःला शिस्त लावण्याची सवय लाव आणि बस, तू जर चांगली वागली तर बाबा तुला काहीच बोलणार नाही. असं जर आपण त्यांना समजावून सांगितलं ना, तर मग त्यांना असं वाटतं की बरोबर आहे, बाबा जे बोलत आहेत ते बरोबर आहे. किंवा आई जरी बोलत असेल तरी वडिलांनी तसंच सांगावं की आई बोलते आहे ते बरोबर आहे, तर तू आईचा ऐक. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा आपण मुलांना शिस्त लावतो ना त्यांच्या छोट्या वयापासून, तेव्हा धाक प्लस फ्रेंडशिप या दोन्ही गोष्टी आपण मेंटेन केल्या पाहिजे. म्हणजे जेवढा आपला धाक असला पाहिजे तेवढी आपण फ्रेंडशिप सुद्धा त्यांच्याबरोबर मिळवली पाहिजे, की ज्यामुळे त्यांना आपल्याबरोबर एक म्हणतो ना आपण, एक फ्रेंड असल्याचा अनुभव पण मिळतो, आपल्याबरोबर ते मोकळेपणाने पण बोलतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आपल्यासोबत एक आपल्याबद्दल एक आदरयुक्त भीती पण असते. त्यामुळे थोडासा धाक तर असलाच पाहिजे, पण तितकीच फ्रेंडशिप सुद्धा मुलांबरोबर आपल्याला करता आली पाहिजे. म्हणजे त्यांनी जर एखाद्या परीक्षेत म्हणा किंवा कुठेही काही जर यश संपादन केलं किंवा मिळवण्यासाठी, परीक्षेत सुद्धा जर चांगले मार्क्स मिळवायचे असतील, मुलांकडून जर आपल्याला मिळवून घ्यायचे असतील, तर म्हणजे थोडंसं आपण त्यांना असंही बोलू शकतो की बघ, तू जर ह्या वेळेस परीक्षेमध्ये जर चांगले मार्क्स मिळवणार असेल तर, किंवा तू जर हार्डवर्क करणार असेल तर तू जे म्हणशील त्या पद्धतीने अशी गोष्ट मी करेल किंवा तुला मी चॉकलेट देईल. काय होतं, त्या चॉकलेटच्या नादाने काय होईना पण मुलं, किंवा एखादी गोष्ट असेल, बॉटल असेल, आता आपल्याला माहित असतं त्यांची बॉटल खराब झालेली आहे किंवा टिफिन खराब झालेला आहे, किंवा जी गोष्ट त्यांना खूप आवडते, जसं पेन्सिल असेल, कुणाकुणाला खूप क्रेज असते पेन्सिलची, जशी माझ्या मुलीला खूप पेन्सिलची क्रेज आहे, तिला खूप आवडतं पेन्सिलने लिहायला. मग आम्ही तिला सांगतो की जर तुला पेन्सिल छान हवी असेल तर तुला अभ्यास करावा लागेल. किंवा यासाठी ना, अभ्यास करण्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांच्या क्लासमध्ये ना बरेचसे त्यांचे फ्रेंड्स असतात. तर कमी जास्त एखाद्या विषयामध्ये एखादी फ्रेंड खूप चांगली असते किंवा एखादी मुलगी खूप चांगली अभ्यास करत असते, तर आपण जर बोललो ना, बघ तुझी अशी फ्रेंड आहे तर ती खूप छान अभ्यास करते, त्याच्यामुळे क्लासमध्ये तिला टीचर पण आणि सगळे फ्रेंड्स पण तिला म्हणतात की तू खूप हुशार आहे, मग तुला पण असं बोललं पाहिजे की तू पण खूप हुशार आहे,
तू जेव्हा क्लासमध्ये असेल किंवा आम्ही जेव्हा पेरेंट्स मीटिंगला येऊ त्यावेळेस आम्हाला तुझ्या टीचरने सांगितलं पाहिजे की तुमची मुलगी खूप छान अभ्यास करते, खूप छान बिहेव करते. मग आम्हाला किती प्राऊड फील होईल. मग आम्हाला ज्यावेळेस प्राऊड फील होईल तर त्यावेळेस तू जर बोलली मला बॉटल हवी आहे, मला पेन्सिल हवी आहे, तर ती तुला मी घेऊन देईल किंवा जी तुझ्या मनासारखी गोष्ट तुला हवी आहे तर ती मी करण्याचा प्रयत्न करेन. आता यावरून अजून एक महत्त्वाची गोष्ट असते की टीचरचं मुलं फार ऐकतात. जर एखाद्या वेळेस मुलांनी जर आपल्याकडून ऐकलं नाही तर तुम्ही त्यांच्या टीचरला सांगून ती गोष्ट करवून घेऊ शकता. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला मुलांना शिस्त लावता येते. कारण टीचर हे त्यांच्या समोर ना रोल मॉडेल असतात आणि जेव्हा सगळे त्या टीचरचं ऐकतात त्यावेळेस म्हणजे आपलं लेकरू जे असतं ना त्याच्या मनामध्ये असं असतं की सगळे टीचरचं ऐकतात म्हणजे टीचर खूप ग्रेट आहेत. आणि मग आपल्याला जर समजा एखादी गोष्ट ऐकत नसेल, मोबाईल बघत असेल खूप सारा आणि मोबाईल बघू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर मुलांच्या नकळत आपण काय करतो, मुलांसमोर टीचरला सांगतो की हा मोबाईल बघतो. असं नाही करायचं. असं करण्याऐवजी आपण टीचरला असं एकांतात सांगायचं की मोबाईल बघू नये यासाठी काहीतरी याला सांगा. म्हणजे टीचर त्यांच्याप्रमाणे क्लासमध्ये बरोबर मुलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. आता त्यावरून अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की मी माझ्या किमयाची मोबाईल बघण्याची हॅबिट पूर्णपणे 0 स्क्रीन टाईम केलेला आहे. आता तो 0 स्क्रीन टाईम म्हणजे ती फक्त तिचा मेसेज, स्कूलचा जो काही मेसेज असेल तर तो येण्यापर्यंतच मोबाईल बघते. एक काही दिवसांपूर्वीची किंवा महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल तर ती इम्प्लिमेंट करून मला काही महिने झाले. तर तेव्हापासनं किंवा याचा स्क्रीन टाईम जो आहे तो पूर्ण 0 आहे. त्याला कारण सांगते मी तुम्हाला. तर तिला ना ती तिच्या बाबांशी जास्त अटॅच असल्यामुळे माझा मोबाईल तर ती घेत नव्हती, पण तिच्या बाबांचा मोबाईल ती नेहमी घ्यायची आणि नेहमी मोबाईल बघायची. तर प्रेमाने समजावून ते खूप सांगायचे, कधी कधी तिला ओरडून पण सांगायचे. पण तिला असं वाटायचं की बाबा ओरडतात आणि नंतर पुन्हा गोडीत बोलतात. तर आणि त्यांच्या दोघांमध्ये तर मग बोलण्याचा काही माझा म्हणजे मला चान्सच येत नव्हता. पण एक दिवस म्हणजे त्यांचं खूप महत्त्वाचं काम होतं आणि त्या कामानिमित्त त्यांना मोबाईल हवा होता आणि हिचं असं म्हणणं होतं की मला मोबाईल पाहिजे म्हणून. असं आता लहान मुलं कशी असतात, त्यांना मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे असं त्यांचं असतं. तर मग त्यांनी काय केलं, ठीक आहे म्हणे तो मोबाईल तुला हवा आहे ना, तो मोबाईल तूच घे आणि आता पुन्हा हा मोबाईल मी घेणार नाही. आणि मग तो मोबाईल ना तिने ती देत होती त्यांना, तर असा मोबाईल हातात होता. तर त्यांनी तो मोबाईल घेतला आणि त्या सोफ्यावर असा फेकून दिला. सोफ्यावर फेकून दिल्यानंतर आमच्या घरामध्ये पूर्ण चहू बाजूने शांतता. म्हणजे मी तर काहीच बोलली नाही आणि ती पटकन उठून माझ्याकडे आली. मग ज्यावेळेस बॉल माझ्या कोर्टमध्ये होता ना, मग त्यावेळेस मी तिला बोलली की बाबा जे बोलताय ते बरोबर आहे, म्हणजे मी इथे काहीही बोलणार नाही, तू आणि बाबा तुम्ही दोघं बघून घ्या. त्यानंतर तो मोबाईल जवळपास संपूर्ण रात्रभर तिथेच होता. त्या मोबाईलला त्यांनी पण हात लावला नाही आणि तिने पण हात लावला नाही. कारण म्हणजे त्यांनी एवढं म्हणजे असंच दाखवलं की आता हा मोबाईल मी घेणारच नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा बाबांचा राग शांत झाला त्यावेळेस मग ती बाबांना बोलली की बाबा हा मोबाईल तुम्ही वापरा, यापुढे मी या मोबाईलला हात लावणार नाही. आणि त्या दिवसापासून आज ताग्यात ती फक्त माझा मोबाईल घेते, तोही तिचं जर काही स्कूलचा मेसेज वगैरे असेल तर तेवढं बघण्यापुरते ती माझा मोबाईल घेते, अन्यथा ती म्हणजे त्यांच्या मोबाईलला तर हातच लावत नाही. तर अशा पद्धतीने थोडंसं रागावून का होईना मुलांना आपण शिस्त लावली पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचा पॉइंट जो येतो तो म्हणजे जर आपण एखादं प्रॉमिस केलं ना मुलांना तर ते प्रॉमिस आहे ना आपण पूर्ण करायची सवय लावायची. म्हणजे जर आपण त्यांना एखादं प्रॉमिस केलं तर ते प्रॉमिस आपण जर पूर्ण केलं तर त्यांना जर आपण प्रॉमिस करायला लावलं ना तर ते पण पूर्ण करतात ते प्रॉमिस. म्हणजे आपले आई बाबा प्रॉमिस पूर्ण करतात तर 101% ते प्रॉमिस आपण सुद्धा पूर्ण केलं पाहिजे, आपण आपल्या शब्दाला पाळलं पाहिजे. ही व्हॅल्यू किंवा हे गुण त्यांच्यामध्ये इनकल्केट व्हायला खूप सारी मदत होत असते. त्यामुळे ना आपण नेहमी जे प्रॉमिस केलं ते प्रॉमिस पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. आणि जेव्हा ते काही गोष्ट पूर्ण करतील किंवा एखादी गोष्ट ते मिळवणं, समजा एखादं सर्टिफिकेट आणलं, एखाद्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्यांना काही सर्टिफिकेट मिळालं, प्राइज मिळालं, तर त्याबद्दल त्यांना खूप सारी शाबासकी द्यायची, खूप सारं त्यांचं तोंड भरून कौतुक करायचं. आणि जेव्हा आपण असं खूप कौतुक करतो ना तर त्यावेळेस मुलांना असं वाटतं की अरे मी जर अभ्यासात जर केलं ना तर यापेक्षा जास्त कौतुक सुद्धा माझं होऊ शकतं.
तर त्यासाठी मुलांना आहे ना रिवॉर्ड्स किंवा आपण म्हणू शकतो त्यांचं कौतुक करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे मुलांना एक म्हणू शकतो आपण अभ्यासाबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आवड निर्माण व्हायला सुद्धा मदत होत असते. तर मुलांना वळण लावण्यासाठी आपण ह्या काही गोष्टींचा अवलंब केला पाहिजे, की काही गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहे आणि काही महत्त्वाच्या गोष्टी मी ह्या तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ खूप मोठा होऊ नये यासाठी व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये केलेला आहे. तर आजचा पार्ट 1 होता. तर उद्याचा पार्ट बघायला सुद्धा विसरू नका. उद्याच्या पार्टमध्ये सुद्धा खूप काही छान छान गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त व्हिडिओ खूप जास्त मोठा होत होता त्यामुळे मी तो 2 पार्टमध्ये केला. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.